नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आजचा व्लॉग आहे आमचा कोकणच्या ट्रिपचा, निसर्ग, समुद्र आणि कुटुंबासोबतचा एक शांत आणि सुंदर अनुभव। सर्वात आधी आम्ही निघालो सकाळी 5ला। अजून अंधारच होता, पण ट्रिपची एक्साइटमेंट एवढी होती की झोप काही लागली नाही। आमची गाडी आली आणि आम्ही सगळे बसलो गाडीत, सामान ठेवलं, चहा घेतला आणि मग निघालो कोकणच्या दिशेने। रस्ता खूपच सुंदर होता, मध्ये मध्ये थंडगार वारा आणि सकाळचं धुकं अगदी स्वर्गीय वाटत होतं। मध्ये आम्हाला ताम्हिणी घाट लागला। घाटातले वळणदार रस्ते, हिरवी झाडं आणि खाली दिसणारं धुकं एकदम निसर्गाची मेजवानीच होती। आम्ही थोडा वेळ थांबलो, फोटो घेतले आणि तिथून पुढे निघालो। थोडा वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो हरिहरेश्वर मंदिरात। खरंच सांगते, मंदिर खूपच सुंदर आहे। आतल्या भिंतीवर आणि खांबावर दगडाचं कोरीव काम पाहून डोळे थांबवलेच। मंदिरात शांतता आणि समुद्राच्या लाटांचा आवाज दोन्ही एकत्र ऐकायला मिळतात। अप्रतिम अनुभव होता। आम्ही दर्शन घेतलं, फोटोज काढले आणि मग सगळ्यांना भूक लागली होती। कोकण म्हटलं की लगेच नॉनव्हेजची आठवण येते, पण आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे थोडं आव्हानच होतं। आम्ही बरीच शोधाशोध केली आणि शेवटी मंदिराजवळ गुरुगीता नावाचं एक व्हेज हॉटेल सापडलं। बाकी सगळीकडे फक्त नॉनव्हेजच हॉटेल्स होते। हॉटेलमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की थाळी तयार व्हायला साधारण 1 तास लागेल। आम्ही थांबलो, गप्पा मारल्या आणि नंतर गरमागरम थाळी आली। त्यात भाजी, पोळी आणि एक स्वीटसुद्धा होतं। तिथली मेथीची भाजी एकदम जबरदस्त। तुम्ही जर हरिहरेश्वरला गेला तर नक्की ट्राय करा। जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो बीचकडे। हरिहरेश्वर बीच खरंच खूप सुंदर आहे। निळं पाणी, मऊ वाळू आणि शांत वातावरण। बीचकडे जाताना दोन्ही बाजूंनी सुंदर घरं दिसत होती, सगळी नारळाच्या झाडांमध्ये दडलेली। बीचवर पोचलो तेव्हा कार्तिकी मातीसोबत खेळायला लागली आणि तिचं हसणं पाहून सगळा थकवा गेला। मी सुद्धा वाळूत बसून समुद्राच्या लाटा बघत होती। खरंच मन शांत झालं होतं। संध्याकाळ झाली तसं आम्ही रूम शोधायला निघालो। शनिवार रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि रूम मिळणं थोडं अवघडच होतं, पण सुदैवाने आम्ही आधीच बुक करून ठेवलं होतं, त्यामुळे शेवटी आम्हाला एक हॉल मिळाला आणि आम्ही तिथेच थांबलो। थोडा वेळ फ्रेश झालो आणि मग जेवायला गेलो, पण तिथे पण गर्दीच गर्दी। कोकणात व्हेजिटेरियन हॉटेल मिळणं म्हणजे एक मिशनच असतं। 2 तास वेट करून शेवटी गरमागरम जेवण मिळालं आणि तेव्हा खरंच समाधान वाटलं। दिवसभराचा सगळा थकवा एक जेवणातच चालला गेला। त्या रात्री आम्ही बीचवर थोडं फिरलो, वारा घेतला आणि मग रूमवर जाऊन झोपलो। दिवसभराचा थकवा आणि मनातल्या सगळ्या सुंदर आठवणी घेऊन एकदम शांत झोप लागली। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो श्रीवर्धन बीचला जायला। थोड्या वेळात आम्ही पोहोचलो श्रीवर्धनला। तिथे पोहोचल्यावर सगळं वातावरण खूप शांत आणि सुंदर वाटत होतं। बीचही स्वच्छ आणि गर्दी अगदी कमी होती। आम्ही थोडा वेळ तिथे फिरलो, काही फोटोज काढले आणि निसर्गाचा आनंद घेत बसलो। खरं सांगायचं तर या दिवशी मला व्हिडिओ प्रॉपरली काढायला वेळच मिळाला नाही। सतत प्रवास, कार्तिकीसोबत थोडा वेळ खेळणं आणि तो सगळा आनंद अनुभवत होते, त्यामुळे कॅमेरा बाजूलाच राहिला। पण माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते सगळ्यात सुंदर होतं, म्हणून मी डोळ्यांनी जे दृश्य पाहिलं तेच आठवणी साठवून ठेवलं आहे। काही फोटोज मात्र काढले आहेत, ते मी टाकले आहेत। श्रीवर्धन सौंदर्य म्हणजे नुसतं बघायचंच नाही तर अनुभवायचं असतं। तिथे बसून थोडा वेळ घालवला, शांतता अनुभवली आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो दिवेआगर बीचला जायला। दिवेआगरवरून निघालो आणि पुढचा प्लॅन होता जंजिरा किल्ला बघायचा, पण पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू होता। तिथे किल्ल्यावर जायला बोटीनं जावं लागतं, पण पावसामुळे त्यांनी बोट सेवा बंद केली होती, त्यामुळे आम्हाला जंजिरा किल्ला बघायला मिळाला नाही। थोडं वाईट वाटलं खरं सांगायचं तर। मग आम्ही पुढे निघालो रायगड किल्ला बघायला। रायगडला जायचं म्हटलं की चढून जाणं शक्यच नव्हतं, कारण आमच्यासोबत लहान मुलं होती, म्हणून आम्ही रोपवेनंच जायचं ठरवलं। रोपवेची बुकिंग आधीच केली होती, पण तरीसुद्धा तिथे एवढी गर्दी होती की काय सांगू, रोपवेसाठी जबरदस्त लाईन लागली होती। शेवटी आम्ही बसलो रोपवेमध्ये आणि खरंच सांगते, तो अनुभव जबरदस्त होता। हा माझा पहिलाच वेळ होता रोपवेमध्ये बसायचा, पण जाताना खाली दिसणारे डोंगर, झाडं, धुकं एकदम अप्रतिम दृश्य होतं। वर पोचलो तेव्हा पुन्हा पाऊस सुरू झाला। थंडी एवढी की सगळ्यांना घरातल्यासारखं वाटत होतं, तरीही तिथे वर निसर्ग एकदम सुंदर दिसत होतं। आम्ही थोडंफार फिरलो, काही फोटो घेतले आणि खरंच रायगडचा नजारा मनात घर करून गेला। संध्याकाळ झाली, त्यामुळे आम्ही खाली येण्याचं ठरवलं, पण परतीच्या वेळी पुन्हा रोपवेसाठी मोठी गर्दी होती।
जवळपास 4 तास आम्हाला थांबावं लागलं. पाऊस चालूच होता, हॉलमध्ये बसायला जागा पण नव्हती. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते, जर तुम्हाला रायगड जाण्याचा प्लॅन असेल तर सुट्टीच्या दिवशी अजिबात जाऊ नका, वेटिंग खूप असतं. तर हा होता आमचा 3 दिवसाचा कोकण ट्रिपचा अनुभव. समुद्र, निसर्ग, पाऊस आणि थोडीशी धावपळ याचं सुंदर मिश्रण. मला आशा आहे तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला सर्वात जास्त भाग कुठला आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.